कर्जत बदलापूरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे। पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं नुकतीच रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे 2781 कोटी रुपये खर्चाच्या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली। यामध्ये महाराष्ट्रातील बदलापूर ते कर्जत या 32 किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे। कर्जत बदलापूर भागातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी उत्तम रेल्वे सुविधा असाव्यात अशी मागणी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने केली होती। यासाठी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता। आता एकनाथ शिंदे साहेबांच्या मागणीला यश येताना दिसतंय। पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यानुसार या रेल्वे प्रकल्पांचं नियोजन करण्यात आलंय। या प्रकल्पांमुळे वस्तुमाल, सेवा आणि नागरिकांच्या वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध होईल। बदलापूर कर्जत हा विभाग या प्रकल्पाअंतर्गतचा मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा एक भाग आहे। तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय भागातील दळणवळणामध्ये सुधारणा होईल। या मार्गिका पूर्ण झाल्यावरती येथील लोकल ट्रेनची संख्या देखील वाढेल। मुंबई शहरापलीकडे उपनगरांची वाढ कर्जतपर्यंत, बदलापूरपर्यंत झाली आहे। या भागातील लोकसंख्या वाढली असल्याने रेल्वे प्रवासी संख्या वाढत गेली आहे। या प्रवासी संख्येला या रेल्वे मार्गिकांमुळे दिलासा मिळणार आहे। तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचं बांधकाम सुरू झालंय। यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता। आता त्यांच्याही प्रयत्नांमुळे या रेल्वे मार्गिकांचा बदलापूरच्या पुढेही विस्तार झाल्यानं सर्वांना याचा फायदा होईल। केंद्र सरकारकडून अशा प्रकल्पांची घोषणा व्हावी यासाठी एकनाथ शिंदे सतत प्रयत्नशील असतात। आज त्यांच्या पाठपुराव्याचा थेट फायदा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे।